नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत प्रकाशाचे अपवर्तन. इयत्ता 10वीच्या विज्ञानामधील भाग पहिल्यामधील हा 6वा लेसन आहे आणि आपला हा शेवटचा सेशन चालू आहे. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण प्रकाशाच्या अपवर्तनाविषयी बघितलं. त्यामुळे आपल्या आता लक्षात आलं असेलच की कशा प्रकारे प्रकाशाचं अपवर्तन होतं. त्याच्यानंतर आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं की प्रकाशाचं अपस्खलन म्हणजे काय, म्हणजेच वर्णपंक्तींमध्ये म्हणजे व्हाईट लाईट जो असतो त्याचं डिव्हिजन कशा प्रकारे 7 रंगांमध्ये होतं, म्हणजेच डिस्पर्शन कशा प्रकारे होतं, त्याविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे सर्वात जास्त स्तंभिकेकडे झुकणारा कलर कोणता आणि सर्वात कमी कोणता याच्याविषयी सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता ह्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की प्रकाशाचं आंतरिक परावर्तन म्हणजे काय, पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय असतं ते आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे निसर्गामध्ये घडणारा सर्वात सुंदर असा नजराणा म्हणजेच इंद्रधनुष्य रेनबो जो आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाहू शकतो, तो कशा प्रकारे तयार होतो, म्हणजे प्रत्येक ड्रॉप जो आहे तो कसा प्रिझम सारखा बिहेव करतो त्याच्याविषयी आपण आता इथे पाहणार आहोत. चला तर मग बघूया प्रकाशाचे अपवर्तन. याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि हाऊ टू फॉर्म रेनबो. इथे पहा, आंशिक म्हणजेच पार्शियल व पूर्ण म्हणजे टोटल आंतरिक परावर्तन म्हणजे इंटरनल रिफ्लेक्शन. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजेच परिवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो, यास आंशिक परावर्तन असे म्हणतात. म्हणजे जरी माध्यम ट्रान्सपरंट असलं तरी पूर्णच्या पूर्ण प्रकाश किरण काही परावर्तन होत नाही, त्याचं आंशिक परावर्तन होतं. म्हणजे पूर्णच्या पूर्ण त्याचं अपवर्तन होत नाही, काही भाग त्याचा परावर्तित सुद्धा होतो, त्यालाच त्याचं आंशिक परावर्तन असं म्हणतात, म्हणजे पार्शियल रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. आणि उरलेला जो भाग असतो, समजा 10% प्रकाश किरण परावर्तित झाला तर उरलेला 90% भागाचं काय होतं तर तो अपवर्तित होतो, म्हणजेच ट्रान्सपरंट मीडियम मध्ये आतमध्ये निघून जातो. म्हणजे त्याला पूर्ण परावर्तन हा जो पार्ट आहे आंशिक परावर्तन झालेला आपल्याला दिसतो. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय त्याच्याविषयी सुद्धा आपण एका एक्सपेरिमेंटच्या मार्फत पाहून घेऊया. बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर आय चे परिमाण वाढवत गेलो तर स्नेलच्या नियमाप्रमाणे आर चे परिमाण पण वाढत जाईल. म्हणजे आपण स्नेलचा नियम बघितलेला आहे त्याप्रमाणे इथे यांचं परिमाण जे आहे ते वाढत गेलेलं आपल्याला दिसतं. आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आर चे मूल्य 90 अंश होते. या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन म्हणजे क्रिटिकल अँगल असं म्हटलं जातं. आणि त्यापेक्षा अधिक आपाती कोन असलेल्या किरणांसाठी आर चे मूल्य 90 अंशपेक्षा अधिक होते व ते किरणे घन माध्यमात परत येतात. या प्रक्रियेस प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन असे म्हणतात. आता आपण इथे सांगितलं त्याप्रमाणे अगदी हे कशा प्रकारे होतं ते मी एक्सप्लेनेशन तुम्हाला पुढल्या स्लाइड मध्ये देत आहे. चला तर मग बघूया प्रकाशाचं आंतरिक म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इथे पहा, प्रकाश किरण प्रकाशाचा स्रोत कुठे आहे तर तो घन माध्यमात आहे. आपल्याला स्नेलचा नियम आठवत असेल. बघा, प्रकाश किरण ज्या वेळेला घन माध्यमातून विरल माध्यमात प्रवेश करतात म्हणजे अँगल ऑफ इमर्जन्स आपण तिकडे बघितला होता, तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर गेला होता. इथे पहा, पहिलाच किरण आपल्याला दिसतोय, पाणी हे माध्यम आहे आणि बाहेर हवा हे माध्यम आहे. इथे पहा, प्रकाश किरण पहिल्यांदा आपल्याला दिसतोय की तो अँगल ऑफ इन्सिडन्स त्यांनी बनवलेला आहे स्तंभिकेबरोबर आणि घन माध्यमातून विरल माध्यमात गेल्यामुळे तो स्तंभिकेपासून दूर गेलेला आहे. त्यात दुसरा किरण बघा, इथे आपण आपाती कोन वाढवलेला आहे. म्हणजे ते I1 केला समजा आपाती कोन, तर I डॅश केला तर बाहेर सुद्धा R डॅश म्हणजे तो सुद्धा R सुद्धा वाढलेला आपल्याला दिसतोय. तिसऱ्या किरणामध्ये बघा, जेव्हा आपण अजून I वाढवलेला आहे म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवलेला आहे त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अगदी 90 डिग्री झालेला आहे. बघा, म्हणजे जसा जसा आपण अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेलो तसा तसा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन सुद्धा वाढत गेला. त्याच्यानंतर शेवटचा रे बघा, त्याच्यामध्ये 90 डिग्री अजून आपण अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवला म्हणजे जिथे हे 90 अंशाचं झालं, जिथे क्रिटिकल अँगल तयार झाला म्हणजे क्रांतिक कोन तयार झाला. म्हणजे ज्या वेळेला अँगल ऑफ इन्सिडन्स काही असेल त्यावेळेला अँगल ऑफ रिफ्लेक्शन जर 90 डिग्री असेल तर त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला क्रांतिक कोन किंवा क्रिटिकल अँगल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण पुढे बघतोय की
आता अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगल पेक्षा अजून जास्त वाढवला तर मात्र आता प्रकाश किरण हे बाहेर न जाता पूर्णपणे घन माध्यमात आतल्या दिशेला फिरताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच इथे आता पूर्णपणे आंतरिक परावर्तन झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे त्याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता आपण ज्या केबलद्वारे आपल्या घरातला टीव्ही पाहतो त्या केबलमध्ये हल्ली ऑप्टिकल फायबर्स वापरले जातात. विद्यार्थी मित्रांनो, ऑप्टिकल फायबर्स मध्ये अशा प्रकारे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केलं जातं. म्हणजे जे प्रकाश किरण आहेत ते पूर्णपणे आतमध्ये जे लाईट रेज आहेत ते पूर्णपणे तोच सिग्नल आपल्याला कितीही लागून आला तरी तशाच प्रकारचा मिळतो. फार फ्रॅक्शन मध्ये तो ऍब्झॉर्ब केला जातो. परंतु आपल्याला आहे तसाच इंटरनल रिफ्लेक्शनमुळे त्याचा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमुळे हवा तोच सिग्नल आपल्याला मिळत असतो. ज्याला म्हणतात प्रकाशाचं आंतरिक परावर्तन म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे आता गणित सोडवलेलं बघूया. एक न्यूमेरिक्स आहे. पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे रिलेटिव्ह जो आहे अपवर्तनांक जो आहे तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी आहे ती 1.36 आहे. असं असलं पाण्यातील वेग किती. आता आपल्याला माहिती आहे प्रकाशाचा निर्वातातील वेग 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद इतका आहे. त्याला आपण V1 मानणार आहोत. 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद. नंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्यांनी दिलेले आहे 1.36. आता n काढताना आपण V1 आपण V2 कारण वरची वेलॉसिटी हवेची निर्वात पोकळीची वेलॉसिटी आपण वर ठेवणार आहोत. आता V2 आपल्याला काढायचा आहे. अपवर्तनांक दिलेला आहे 1.36 गुणिले 3 × 10⁸ छेद V2. म्हणजे ज्या वेळेला हा V2 आणि 1.36 आपली जागा बदलतील गणिताच्या नियमाप्रमाणे त्यावेळेला 3.10⁸ 3 × 10⁸ डिवाइड बाय 1.36 हे आपण क्वेश्चन जर सॉल्व्ह केला तर याचा आन्सर आपल्याला 2.21 × 10⁸ मीटर पर सेकंद असा येईल. म्हणजेच त्या पाण्यातील हवा आणि पाणी यांचा विचार केला तर पाण्यातील प्रकाशाचा वेग हा कमी होऊन 2.21 × 10⁸ मीटर प्रति सेकंद इतका होईल. दुसरा एक क्वेश्चन आपल्याला दिसतोय बघा. जर एका माध्यमातून 1.5 × 10⁸ मीटर प्रति सेकंद वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास त्याचा वेग 0.75 × 10⁸ मीटर प्रति सेकंद होत असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती. म्हणजे आपल्याला इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायची आहे. आपला फॉर्म्युला बघा कसा दिलेला आपण. तो म्हणजे 2η1 म्हणजे आपण वर लिहिणार तो V1 म्हणजेच 1.5 × 10⁸ अपॉन 0.75 × 10⁸ कॅन्सल होतील आणि आपल्याला माहिती आहे 0.75 ची प्राइस म्हणजे दुप्पट 1.5 आहे. म्हणजे त्याचा अपवर्तनांक 2 येईल. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिसतंय की या अपवर्तनांकाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कोणतंही युनिट नाही. याचं कारण आपण V1 अपॉन V2 जो घेतलेला आहे म्हणजे दोन्ही वेलॉसिटी आहेत, सेम क्वांटिटी आहेत म्हणून मीटर पर सेकंद हे दोन्ही युनिट कॅन्सल होतील आणि हा जो अपवर्तनांक आहे तो युनिटलेस असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या सेशन मधील शेवटच्या पार्ट पर्यंत आलेलो आहोत. याच्यामध्ये आपण बघतोय की एक ब्युटिफुल फेनॉमेनॉन म्हणजे निसर्गातील नॅचरल फेनॉमेनॉन आहे. याच्यामध्ये तिन्ही प्रकार होतात लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे अपस्करण होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होताना दिसतंय आणि त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन सुद्धा दिसतंय. बघा, इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे अपस्करण, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे विविध घटनांचं ते एकत्रीकरण आहे. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण. पहिलंच बघा, पहिला रे आतमध्ये जाताना लेफ्ट साइडला कडेला त्याचं अपस्करण म्हणजे 7 कलर मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं दिसतंय. त्याचं रेड आणि व्हायोलेट कलर आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन म्हणजे दुसऱ्या बाजूला आंतरिक परावर्तन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं अपवर्तन झालेलं आहे बाहेरच्या बाजूला. या तिन्ही घटना एकत्रितरित्या होतात आणि याचा परिणाम म्हणून पाऊस पडून गेल्यानंतर साधारण श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारचं इंद्रधनुष्य आपल्याला आकाशात दिसतं. पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. लोलक म्हणजेच प्रिझम. आपण प्रिझम मधून बघितलेलं आहे की कशा प्रकारे 7 रंगाचे कलर 7 कलर बाहेर येत असतात. जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात. आता इथे आपल्याला स्लाइडमध्ये एकच थेंब दिसतोय आणि त्या एका थेंबामधून कशा प्रकारे अपस्करण, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि अपवर्तन झालेलं आहे ते आपल्याला दिसत आहे. नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबा बाहेर येताना
आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे पुन्हा अपवर्तन होते आणि पुन्हा अपवर्तन होऊन जो बाहेर रे पडतो तो आपल्याला इंद्रधनुष्य म्हणून 7 कलर आपल्याला दिसत असतात. या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे 7 कलरचा रेनबो आपल्याला याच्यामधून मिळत असतो. बघा, इंद्रधनुष्य ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निसर्गातील एक सुंदर अशी घटना आहे आणि त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं की अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन यांचं ते एकत्रित मिलन आहे. पाण्याच्या अगदी लहान थेंबापासून ते प्रिझम प्रमाणे कार्य करत असतात, लोलकाप्रमाणे, जे आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे. आणि कशा प्रकारे शेवटी अपवर्तन होऊन 7 रंग मिळतात, 7 कलर मिळतात, ते सुद्धा आपण याच्यामार्फत बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशनमध्ये काय काय बघितलं? पहिलं बघितलं की आंतरिक परावर्तन म्हणजे काय, म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन सुद्धा आपण पार्शियल रिफ्लेक्शन सुद्धा बघितलं. त्याचप्रमाणे प्रिझम प्रमाणे कार्य करून कशा प्रकारे पावसाच्या थेंबामधून 7 कलर डिस्पर्स होतात आणि ते 7 कलर आपल्याला इंद्रधनुष्याच्या स्वरूपात कशा प्रकारे मिळतात ते आपण या सेशनच्या अंती पाहिलेलं आहे. धन्यवाद.